नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रेणीश नर्सिंग क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत आरोग्य सेवक यासाठी इम्पॉर्टंट असलेले वन लाइनर क्वेश्चन। मित्रांनो, सध्या आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यांचे बहुतेक जिल्ह्यांचे हॉल तिकीट्स आलेले आहेत। पैसा वगळून बहुतेक सर्व जिल्ह्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत। तर आपण चालू करूयात आरोग्य सेवक यासाठी इम्पॉर्टंट असलेले वन लाइनर क्वेश्चन। नंबर 1, 2011च्या जनगणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यातील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञान आहेत। नंबर 2, सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण 2 पद्धतीने। सूक्ष्मजीव आदिकेंद्रिकी आणि दृश्यकेंद्रिकी। आदिकेंद्रिकी जीवाणू, दृश्यकेंद्रिकी आदिजीव कवके व शेवाळ यातील वर्गीकरण होते। जीवाणू याचा जीवाणूचा आकार 1 मायक्रोग्रॅम ते 10 मायक्रोग्रॅम असतो। आदिजीवचा आकार 200 मायक्रोग्रॅम। आदिजीवचं प्रजनन द्विखंडीय पद्धतीने होतं, एक्झाम्पल अमिबा। कवके याचा आकार 10 मायक्रोग्रॅम ते 100 मायक्रोग्रॅम। प्रजनन याचे लैंगिक द्विखंडीय व मुकुलायन पद्धतीने होते, एक्झाम्पल ईस्ट। शेवाळे याचा आकार 10 मायक्रोग्रॅम ते 100 मायक्रोग्रॅम, एक्झाम्पल कोरिला। विषाणू याचा आकार 10 मायक्रोग्रॅम ते 100 मायक्रोग्रॅम। आरोग्याची व्याख्या। रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक व सामाजिकरित्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य। मार्च 2009 मध्ये मेक्सिको देशात स्वाईन फ्लूची पहिली साथ आली। याचा विषाणू H1N1 याचा प्रसार हा डुकरामुळे होतो। नंबर 8, एड्स मीन्स ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम। याचा विषाणू ह्यूमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस। HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने किंवा त्यांच्यासोबत जेवल्याने आपल्याला HIVचा आजार होत नाही। नंबर 10, जेनेरिक औषधे। हेल्थ कार्ड व जनसमाधान या मोबाईल ॲपच्या सहाय्याने आपण सहज मिळवू शकतो। पंतप्रधान जन औषध योजना 1 जुलै 2015ला भारत सरकारने जाहीर केली। नंबर 12, अमेरिकेत 80% जेनेरिक औषधांचा वापर केला जातो। नंबर 13, 7 एप्रिलला आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो। नंबर 14, 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो। नंबर 15, 14 जून जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो। नंबर 16, 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो। नंबर 17, रक्तदात्याचे एक युनिट रक्तदान एका वेळेला किमान 3 रुग्णांची गरज पूर्ण करते। नंबर 18, जर सूर्यात वाळूचा दाब नसेल तर गुरुत्वीय बलामुळे तो 1 ते 2 तासात संपूर्णपणे आकुंचित होऊन बिंदुरूप होईल। नंबर 19, वायूचा दाब हा त्याची घनता व त्याचे तापमान यावर अवलंबून असतो। या दोन्हींची मूल्ये जितकी अधिक तितका हा दाब अधिक असतो। नंबर 20, प्रकाशाला चंद्रापासून आपल्यापर्यंत येण्यास 1 सेकंद लागतो। सूर्यापासून येण्यास 8 मिनिटे लागतात। सूर्यापासून सर्वात जवळ असलेल्या अल्फा सेंटॉरिस या ताऱ्यापासून आपल्यापर्यंत येण्यास 42 वर्षे लागतात। नंबर 21, सूर्याचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे 3.3 लक्ष पट आहे व त्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 100 पट आहेत। नंबर 22, आकाशगंगेत सुमारे 10^11 इतके तारे आहेत आणि त्याचा व्यास 10^18 किलोमीटर इतका आहे। सूर्यमाला तिच्या केंद्रापासून 2.7 ते 10^17 किलोमीटर वर स्थित आहेत। नंबर 23, आकाशगंगेला एका परिवलनासाठी 2 × 10^18 इतके वर्ष लागतात। नंबर 24, भारतात सुमारे 520 उभयारण्य व राष्ट्रीय उद्याने आहेत। नंबर 25, पांढऱ्या बिबट्याचे रक्षण करण्यासाठी द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हे उद्यान आहे। नंबर 26, भरतपूर उभयारण्य पाण पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहेत। नंबर 27, रणथंबोरचे उभयारण्य पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध आहेत। नंबर 28, गुजरात गिरचे जंगल जे आशियाई सिंहासाठी खूप प्रसिद्ध आहेत। नंबर 29, काच तयार करताना मिश्रणे 1500 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापवावे लागतात। नंबर 30, प्रकाश परावर्तनाचे नियम। नंबर 1, आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात। नंबर 2, आपतित किरण व परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात। नंबर 3, आपतित किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात। नंबर 31, भ्रमणध्वनीवर ध्वनीची पातळी डेसिबल एककामध्ये मोजतात
नंबर 32, पुरुषांचे स्वरतंतू 20 mm लांब तर स्त्रियांचे स्वरतंतू 15 mm लांब असतात. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेणीश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.